या 5 अभंगांची समरी पाहिली तर यातून हे सांगितले आहे की एक एक तत्वामध्ये एक एक गुण अगदी सर्वात अग्रगण्य असतो आणि बाकीच्या तत्वांचे गुण हे कारण रूपाने आलेले असतात. आकाशामध्ये शब्द गुण असतो तर त्याच्यापासून वायू निर्माण होतो, म्हणून वायूला 2 गुण आहेत. शब्द आणि स्पर्श हे वायूचे गुण आहेत. वायूपासून तेज, म्हणून शब्द, स्पर्श आणि रूप हे तेजाला लागू होतात. तेजापासून आप झाले, म्हणून त्याला शब्द, स्पर्श, रूपाबरोबर रस हा गुणही प्राप्त झाला. आपापासून पृथ्वी झाली, त्यामुळेच तिला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे गुण लागू झाले. आकाश हे कानाने जाणले जाते. वायू हा कान आणि त्वचेने जाणला जातो. तेज हे कान, त्वचा आणि डोळ्याने जाणले जाते. आप हे कान, त्वचा, डोळे आणि जिभेने जाणले जाते. पृथ्वी ही सर्व इंद्रियांनी जाणली जाते. सूक्ष्म देह म्हणजे देखील आत्मा नाही, कारण हे सूक्ष्म देह काय आहेत हे आपण जाणलं आहे. विवेक सिंधू करते मुकुंदराज म्हणतात, नेणी व जरी जाणीतली तरी ते नेणी व मिथ्या झाली, तेथील जाणीव उरली आत्मप्रभा. सूक्ष्म शरीराच्या पुढे काय या प्रश्नाचे उत्तर संत तुकाविप्र आपल्या अभंगातून देतात. पाचाचे हे 25 गुण, देही वावरे चळण हे जाण. शरीरी हा त्रिशून्य मार्ग चाले, तिन्ही वाटा ओंकार होते झाले. भवबंधाचा ठाव पुसी, चौथे प्राणापान हे मावळती जेथे. त्रिशून्य हे तयास म्हणताती, चौथे व्यापक सर्व मोक्ष मुक्ती. तुका विप्रते मोक्ष मुक्ती पद, भक्ती वदे भावार्थ श्रुतिवेद. हे सर्व गुणधर्म आपल्या देहांमध्ये वावरत असतात आणि यामुळेच आपले शरीर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थातून मार्गक्रमण करू शकते. हे मार्गक्रमण ज्या 3 अवस्थांमधून म्हणजेच मार्गावरून चाललेले असते, ते 3ही मार्ग एकाच ठिकाणी मिळतात. ते ठिकाण म्हणजे साक्षित्व लक्षणी तुर्य अवस्था. जेव्हा आपण या अवस्थेत पोचतो तेव्हा आपण हे जाणतो की जे नित्य आणि निर्मल आहे ते परब्रह्म आहे, आणि या अवस्थेचा अभिमानी प्रत्यगात्मा याला आपण जाणतो. म्हणजे ही अवस्था देखील ब्रह्म नाही किंवा आत्मा म्हणजे त्वम नाही. पुढील 3 अभंगातून संत तुकाविप्र यांनी शून्यवादावर भाष्य केले आहे. आद्य शून्य, मध्य शून्य, ऊर्ध्व शून्य आणि चतु शून्य निर्शून्य ते. आद्य शून्य तेची आकार मातृका, उकार मातृका मध्य शून्य. मकार मात्रा ते ऊर्ध्व शून्य होये, चैतन्य ते होये ओंकारची. सोहम ब्रह्म चहु शून्याही परते, असे अलिप्त ते वर्ततसे. यवम महाशून्य सत्य चतुर्विध, पिंडी चारी शुद्ध तुकाविप्र. कोणी याला शून्य म्हणत असतील तर म्हणा, पण आमच्यासाठी तो ओंकार आहे. अ, उ, म या 3 शून्याने बनलेले चौथे शून्य म्हणजे ओंकार. आपला श्वास म्हणजे सो हम या 4ही शून्याला जाणतो, म्हणजे महाशून्य हे यापेक्षा वेगळे आहे. पिंडी चारी शून्य ऐकावी प्रमाण, गुरुपुत्रा खूण समजावी. आद्य शून्य
मन चंचल जाणिजे, पवन म्हणिजे ऊर्ध्व शून्य. मध्य शून्य जीव चौथे परब्रह्म, निर्गुण त्या नाम निराकार. निसंगते निर्विकार पूर्ण धन, ऐसे समजून योग सिद्ध. तुका विप्र म्हणे शून्य कथा ऐसी, पुढे कथा कैसी ऐकावी ती. पिंड म्हणजे देह, जे 4 प्रकारचे असतात: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. पण येथे शून्याच्या भाषेत मन किंवा बुद्धी, प्राण, जीव आणि परब्रह्म या 4 पिंडी सांगितल्या आहेत. ही शून्य कथा पुढे ऐकावी असे संत तुका विप्र म्हणतात. ओंकारावरी ही शून्य बोलताती, सत्य नव्हे युक्ती परंतु ते. प्रमाण ते नव्हे जीवकृत होये, तार्किक वाद हे बोला बोली. चिदाकाश सर्व भूतक्षर तोची, निर्गुण ही तोची अक्षर की. कुटस्थ निर्गुण अक्षरा ऐसिया, क्षरा अक्षराचिया व्यावृत्त तो. तुका विप्र म्हणे पुरुष उत्तम, पूर्ण परब्रह्म सदोदित. सारे विश्व शून्यातून निर्माण झाले हे सत्य नाही, तर फक्त एक वक्तव्य आहे, कारण त्याला जैविक आधार किंवा प्रमाण काहीच नाही. उपनिषदांच्या मते ओंकार म्हणजे चैतन्य हे चिदाकाशामध्येही आहे, भूतक्षरातही आहे. याचे बाह्य स्वरूप निर्गुण निराकार आहे, त्यामुळे ते क्षराक्षराला व्यापून आहे. अशा या विश्व चैतन्याच्या ॲब्सोल्यूट कॉन्शियसनेसच्या बाहेर काही असणे शक्य नाही. म्हणून हे विश्व हे शून्यातून निर्माण झाले असं म्हणणं उचित ठरणार नाही, असं संत तुका विप्रांचंही म्हणणं आहे. हे समजण्यासाठी न्यायशास्त्रातील अभावाचे 4 प्रकार लक्षात घ्यायला हवेत. प्रागभाव, पदार्थ अस्तित्वात येण्यापूर्वीचा त्या पदार्थाचा असलेला अभाव. परध्वंसाभाव, पदार्थ नष्ट झाल्यावर त्याचा जो भाव होतो तो. अन्योन्यभाव, एक वस्तू दुसरीत नसणे. अत्यंताभाव, या ठिकाणी पदार्थ नाही हे म्हटल्याने त्यावेळी त्या जागी त्या वस्तूचा अभाव. कोणताही दृश्य पदार्थ उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा अभाव असतो. जसे पदार्थाच्या भावरूप ज्ञानावर व्यवहार होतात, तसेच पदार्थाच्या अभावरूप ज्ञानावरही व्यवहार अवलंबून असतात. वस्तूचा अभाव हा ज्ञेय पदार्थ आहे. याचे कारण म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या ज्ञानासाठी जे इंद्रिय आवश्यक असते, त्याच इंद्रियाने पदार्थाच्या अभावाचेही ज्ञान होते. यानंतरच्या अभंगात संत तुकाविप्र जीव आणि ईश्वर हे एकच आहेत हे सांगत आहेत. क्षराक्षरातील उत्तम पुरुष, भरीत प्रत्यक्ष वेदशास्त्र. वेदशास्त्र जो का पुराण भरीत, उत्तम विख्यात पुरुष तो. ऐसे तत्वमसी महावाक्य ज्ञान, जाहल्या समान जीवेश्वर. जीव ईश्वराची ऐक्यता प्रसिद्ध, जाणितल्या शुद्ध महावाक्य. तुका विप्र महावाक्याचा गजर, प्रणव स्वाचार बीजाचाही. क्षर अक्षरातील उत्तम पुरुष म्हणजे वेदशास्त्र यातील वेदशास्त्र याचा अर्थ ज्ञान असा होतो. मग हे ज्ञान काय सांगते? हे ज्ञान सांगते आहे की तत् हेच त्वम आहे आणि त्वम हेच
सतत आहे, जीव आणि ईश्वर एकच आहे. हे ज्ञान झाल्यावर काय होईल? मी करतो आहे ही भावना सुटेल. आपण सुरुवातीलाच पाहिले की अहम भावना जाते तेव्हा होणारा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. त्याचबरोबर आपण आणि निसर्ग एक आहोत म्हटल्यावर आपण त्याचे संवर्धन करू आणि कोणी त्याचा विनाश करत असेल तर त्याचा विरोध करू. त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ या दोन्हीचा लक्षार्थ हेच ऐक्य आहे असा महावाक्यांचा ध्वनितार्थ आहे. तत् या शब्दानं पूर्ण चैतन्य घ्यायचं तर त्वम शब्दानं पृथक म्हणजेच भिन्न चैतन्य घ्यायचं. जे भिन्न चैतन्य आहे त्याला पूर्ण चैतन्य समजायचं, म्हणून आपण ब्रह्मरूप आहोत हे मानायचं. मायेची उपाधी असलेले ब्रह्म ते परमात्मा आणि अविद्येची उपाधी असलेले ब्रह्म तो जीवात्मा. या दोन्ही उपाधीच्या विरुद्ध धर्माचा जो आहे तो जीव आणि ईश्वराचा आत्मा आहे. ईश्वराचे गुण जे आहेत ते मायेने आरोपित आहेत आणि जीवाचे जे गुण आहेत ते अविद्येमुळे आहेत. जेव्हा माझ्यासारखा अध्यात्माचे जुजबी ज्ञान असलेला कधी कधी जरा वेगळा विचार देखील करतो, तो देखील येथे मांडावा वाटतो. माया या संकल्पनेची मला भावलेली व्याख्या ही खालीलप्रमाणे आहे. माया म्हणजे अशी शक्ती ज्यात प्रोजेक्ट आणि हाईड करण्याची क्षमता आहे. हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी समजून घेऊयात. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्व हे सतत प्रसरण पावते आहे हे एडविन हबल या अमेरिकन शास्त्रज्ञानं दाखवून दिलं. ते अवकाशात म्हणजेच स्पेसमध्ये प्रसरण पावतं आहे. त्याचा काही वेग आहे. वेग म्हणजे अंतर आणि काळाचं गुणोत्तर आहे. म्हणजे विश्वाचं प्रसरण पावणं हे काळाशी म्हणजेच टाइमशी निगडीत आहे. जसं प्रत्येक कृतीच्या मागं काही कारण असतं, तसंच विश्वाच्या या प्रसरण पावण्यामागं कारण म्हणजेच कॉझेशन हे कॉस्मिक कॉन्शियसनेस असू शकतं. या तीनही बाबींचा म्हणजे अवकाश, स्पेस, काळ, टाइम, कारण, कॉझेशन एकत्रितपणे झालेला प्रभाव म्हणजे माया.